एवरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आणि हा माझा आजचा आउटफिट चेक. मी जास्त काही केलं नाही, फक्त सनस्क्रीन लावली बिकॉज काली थोबडी तर अशी पण झाली. आणि तुम्ही बघू शकता आजचा आमचा लास्ट डे. आम्ही चाललो रेडीचा गणपती आणि कोकण टूर. सो आता व्लॉग होणार आहे कोकण टूरचा. ठीक आहे, आम्ही चाललो रेडीचा गणपती बघायला. आणि हां, मागचे 3 ब्लॉग्स फुल शूट झाले आहेत, पण स्टोरेज इश्यूमुळे मी तो एडिट नाही केला. एक ब्लॉग एडिट केला पण तो डाउनलोड करायचा बाकी आहे. रेस्ट ते सगळं जाऊ द्या. हे बघा, अशी टॅग्स जमा केले आहेत आम्ही आमच्या कपड्यांचे. झुडिओचा प्रमोशन नाही करत आहे, बट कलेक्शन खूप चांगला आलेला. गाईज, आम्ही नाश्ता करून निघालो रेडीच्या गणपतीला बघायला. आणि मला असे गणपतीच्या नॉलमध्ये खूप इव्हेंट आहे मग बाप्पाजवळ. आणि मी मागे बसले कारण की समोर एवढी हीट मारते की मी जगूच शकणार नाही. एवढी हीट आहे समोर गाडीची. गोवामध्ये आले तर प्रिफर करा फुल घालणं, पण लाईट वेट घालणं. मी फुल तर घातलं पण हे लाईट वेट नाही, बट इट्स ओके. टॅन तर मी ऑलरेडी झालीच आहे. लिटरली 1 दिवसात मी एवढी टॅन झाली आहे की माझा ब्लॅक अँड व्हाईट स्किन झाली आहे. मग नंतर आता आम्ही जातो आहे. तर स्टे ट्यून फॉर बाकी की 2000चा डिझेल. गाडीने ॲव्हरेज चांगला दिला आहे आम्हाला. अजून 3 कांडे आहेत. आणि आम्ही येताना कितीचा टाकलेला 4000चा स्टील आहे, पण एक सेफर साईड म्हणून भरतोय. होतो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये रंग. माणसाने माणसांचे सोडले तरंग. म्हाताऱ्याच्या धोतराची काठ सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना. बाई, हा सॉन्ग मला खूप आवडतो. म्हणजे वाईब आहे, फुल वाईब आहे. वाईब आहे या सॉन्ग मध्ये पण. फक्त मला लिरिक्स येत नाही, पण वाईब आहे. मला कॉपीराईट लागणार आहे, पक्का कॉपीराईट लागणार आहे. फुल गाण्याची प्रमोशन फ्री मध्ये. शत्रूचे मन काळीच तडके. फडके शत्रूचे मन काळीच तडके. निशान भगवे भुवन फडके. शत्रूचे मन काळीच तडके. मावळे आम्हीच लढणार. मावळे आम्हीच लढणार. सागर शिवबाच होणार. सागर शिवबाच होणार. पोचलोय रेडीच्या गणपतीला. आणि आता आम्ही हे परचेस केलंय त्यांच्याकडून. आणि आता चालत चाललोय. नाही का, पण मला टेम्पल वाईब्स खूप आवडतात. रेडीचा जागृत गणपती मंदिर किती छान वाटतंय. बेस्ट 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 बेस्ट. गणपतीची हिस्ट्री आहे, तुम्ही झूम करून पॉज करून बघा. ठीक आहे,
फुल पीस इन द सेन्स एकदम हाय लेवलची एनर्जी आहे तिथे. आणि काय सीन झाला माहिती आहे, मी ते बास्केट घेऊन गेलेली ना, माझ्या आधी पण 3 लोक होती, त्यांनी ती बास्केट दिली आणि तिथे जे म्हणजे पंडित बसले त्यांनी ती घेतली आणि त्यांना रिटर्न दिली. आणि तेच माझी बास्केट घेतली आणि मला विचारलं बाळा तुझं नाव, आणि म्हणजे मी सांगितलं माझं नाव खुशी. तर त्यांनी काय माहिती लाईक प्रे केली की काय, पण मला खूप भारी वाटलं. माझ्या आधी पण 3 होतं, त्यांनी काय नाही केलं. मला फ्लावर दिला, प्लस मला केळी दिली आणि प्रसाद दिला. हॅपी. दरवेळेस मी असं देवस्थानला जाते माझ्यासोबत असं काही ना काही तर होताच. आणि मी खूप हॅप्पी होते की लाईक देव मला स्वतः बोलून घेतो की काय असं माहीत नाही. पण माझ्या मनात खूप होता मला रेडीचा गणपती बघायचा होता, बिकॉज यांना 2च आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हिस्ट्री म्हणजे त्यांची ती बॅनर होता ना तो शूट केला आहे, तुम्ही पॉज करून वाचून घ्या, खूप भारी स्टोरी आहे त्यांची. गाईज आता आम्ही रेडिओवरून चाललो वेंगुर्ला बीच. आम्हाला रेंज नाही आहे. माझ्या ड्रायव्हरकडे तरी आहे ना 4 सिम आहे, 3 नॉर्मल आहे, जिओ, एअरटेल वगैरे, आणि एक BSNL आहे. त्याचा BSNL वर्क करतोय पण ते सॉन्ग बंद झाले, आता त्याला पण रेंज नाही आहे. आणि आम्ही गुगल पण चालत नाही आहे, फक्त माझ्या गेसिंग्सवर तो चालला आहे. माझ्या गेसिंग्स इन द सेन्स की मी ऑफलाईन मॅप बघते, ते जाऊ द्या. आता आम्ही चाललो वेंगुर्ला बीच. मग तिथून आम्ही जाऊ माझ्या ऑफिस स्टाफकडे. ऑफिस स्टाफ इन द सेन्स ऑफिसमध्ये माझा एक काम करतो, तुम्ही बघितलेच असणार रील्समध्ये त्याला. कॉर्पोरेट मजदूरची मी एक रील टाकलेली, त्याच्यात तो आहे दिनेश. तो त्याच्याकडे झालं, तो कोकणचाच आहे, तो पण गावी आला. त्या फोनला डब्बा आहे, मी अर्धा शूट आहे तर त्याच्यावर केला आणि मला स्टोरेज इश्यूचं हे आलं आणि मधातच शूट बंद झालं आहे. हा बघा फालतू फोन एक नंबरचा, तुम्ही कधीच नका घेऊ. माझी स्टोरेज 128 असून पण फालतू पण आहे, ते सोडा. अर्धी स्टोरी होती की तो आता गावी आहे तर तो बोला माझ्या घरी ये जेवून जा, बिकॉज तो जेव्हा मुंबईला असतो तर माझ्या घरी आम्ही लोक म्हणजे बॉन्ड चांगला आहे आमचा खूप, आणि त्याचा नेचर खूप चांगला आहे. मीन्स असं बोलतात ना कोकणची माणसं खूप साधी भोळी, तसंच आहे त्यांचं पण खूप भारी आहे. सो विचार केला आता एवढ्या लांब आलोच आहे तर त्यांच्या घरी पण जाऊ, त्यांच्या फॅमिलीला भेटू. सो आम्ही पहिला वेंगुर्ली फिरणार, वेंगुर्लीवरनं कुडाळला जाणार त्यांच्या घरी, जेव पिऊ. ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला. मॅप काही कामाचा नाही आहे, मी लाल झाली आहे. बघितलं ड्रायव्हर आहे आणि बघायला मला चल येऊ दे, तिकडे पाठीमागं येऊ दे माग, येऊ दे आणि दे, बस. गाईज आज पण आम्ही रस्ता चुकलोय वेंगुर्लेचा. आमचा गुगल एवढा भैचंद आहे, एवढा फालतू चालतोय की विचारू नका. आणि हां हे असे सगळ्या रस्त्यावर टेक युअर ओन रिस्क. हे रस्ते खूप छोटे आहेत आणि खूप यू आहेत, पण ठीक आहे. डर के आगे जीते, माउंटेन ड्यू पिओ, नो प्रमोशन्स. आम्ही तुम्हाला दाखवतो बीच. क्रिकेटर्स भेटले आम्हाला ठाण्यावरचे, पण कोकणमध्ये खेळायला आले. बघताय ना तुम्ही. मेन्स विचार करा, पॅशन लागतो. मी पण एक स्पोर्ट्स प्लेअर, आय कॅन अंडरस्टँड, मला समजतं. बाकी लोक मला असे बघतायत उलटा फोन पकडून काय करते लिटरली. जाऊ द्या कोई ना. काहीच इकडले लोकल खूप चांगले आहेत माहिती आहे तुम्हाला. लिटरली आम्ही एवढ्यांदा रस्ता चुकलोय, सगळ्यांनी आम्हाला रस्ता सांगितलाय आणि काका पण आम्हाला रस्ता सांगतायत, पण हे काका थोडे टोन आहेत. जाऊ द्या कोई ना. बट खरंच इकडले लोकल्स खूप चांगले. तेच आमच्या मुंबईमध्ये विचारलं तरी तुम्हाला रस्ता सांगतील, बट काही लोक सांगतील, काही लोक तर ऑलरेडी न्यू असतात, ज्यांना रस्ता माहिती नसतं, जसं माझ्यासारखे. मी मी बॉर्नच मुंबईची आहे, पण मला माहीतच नाही मुंबईचे रस्ते कुठे जातात. मी राहते कांदिवलीमध्ये, पण रेअर ऑफ एरियाज मला माहिती आहे. मी मुंबईमध्ये कधीच फिरत नाही. आणि इथे सीट बेल्टचा आवाज येतो, जाऊ द्या. मी जसं तुम्हाला सांगत होते मी कांदिवलीमध्ये राहते, मला काय माहिती नाही. इवन मी फक्त माझी स्कूल बोरिवलीला होती म्हणून मला तेवढं माहिती आहे, कांदिवली टू बोरिवली. बाकी मी मुंबईमध्ये असं फिरत नाही. मला असं लॉंग आवडतं, लॉंग इन द सेन्स मुंबई, पुणे, नाशिक असं. मुंबई बोलते सगळं, पुणे, नाशिक असं मला आवडतं फिरायला. आहे वेंगुर्ला बीच, जिथे कोणी येत नाही तिथे खुशा जाते. ये असंच आहे माझं. ऑन द वे मी बघितलं वेंगुर्ला बीच दिसतोय, मला बीचेस आवडतात म्हणून मी इथे आले.
वारा सुटला इथे, वाडा बोलत चल की होती. जरा पुढं चक्का मिसतात बघ. आता फिलहाल गार वारा सुटलाय, मस्त थंड थंड वाटतंय. वी गो विथ कॅप, कारण की इथे ऊन आहे, खूप ऊन आहे. करत नव्हतं यायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. सगळं एक्सप्लोअर करणं इज माय काइंड ऑफ लव्ह लँग्वेज. वेंगुर्ला बीच. चक्का पाहिजे काय? नको चटका बिटका. बाई इकडली रेती एवढी गरम काय. आज मला डाऊट इन द सेन्स रिग्रेट होते शूज नाही घालायचं. तसं तर मी शूजवरच फिरते, पण आता मला कंटाळा आलेला शूज घालायचा, म्हणून मी चप्पलवर आले. बघू शकता ब्लू ब्लू पाणी आहे, फुल साफ. थोडंफार घाण आहे कारण की कचरा टाकतात लोक, पण मस्त आहे बीच. सुनसान आहे, कोण नाही आहे. लो टाईड वगैरे मला समजत नाही बाई, मला फक्त बीच आवडतो, बाकी सगळं सोड. किती क्यूट आहे. हाय, आता मी चालली मच्छीमारांकडे मच्छी बघायला. आहे सगळ्याला त्यांच्यापर्यंत पोचणं. मी त्यांच्या पाण्यात आली आहे. दादा मच्छी आहे का? दादांना ॲटिट्यूड आहे, तुम्ही बघू शकता. दादा मला ना आलाय, आणि दादाची वहिनीच्या हातात एक मच्छी आहे, पण ती देणार नाही, ती स्वतः खाणार. जाऊ द्या, बाय. मला बाय बाय. व्ह्यू व्ह्यू. मी आहे कोली मुंबईच्या किनारी. काकांना बघा, जायला रस्ता नाही. रस्त्यात आम्हाला कुडाळला जायचं असं मला. कुडाळला तुमका 5 किलोमीटर जायचं. इथनं खर्च जास्त झाला. युनिव्हर्सिटीला 5 किलोमीटर. ओके. तुम्ही इथं कुठं राहता? मला कोकण खूप म्हणजे आवडते ऐकायला, आणि म्हणजे बोलता येत नाही, पण ऐकायला खूप आवडते. पण माझा ड्रायव्हर किती परफेक्ट कोकणी बोलतो त्या. ते काकांना मी ड्रॉप केलं, पण ते काका खूप चांगले होते. लाईक ते पण बोलत होते तुम्ही देवासारखे पावले, आणि आम्ही पण त्याला बोलत होतो की तुम्ही आम्हाला हेल्प करायला संधी दिली, त्याच्यासाठी थँक्यू. ॲक्च्युली त्यांच्या पायाला काटा लागलेला, त्याच्यासाठी ते डॉक्टरकडे गेलेले. आणि इथे हॉस्पिटल दीड दोन सोडा 10-15 किलोमीटर लांब हॉस्पिटल आहे. लिटरली ते काका एवढं चालत गेलेले. आणि मग ते सांगत होते की मी खूप साऱ्या गाड्या थांबवल्या, पण ते थांबले नाही, तुम्ही थांबल्यावरून आम्हाला पण बरं वाटलं. पहिले माझी फाटलेली की लाईक असं असतं ना, मी एकदा गेलेली देवकुंड वॉटरफॉलला, तिथे ना असं तर रस्त्यात एक माणूस झोपलेला, आणि आम्ही त्याचा हेल्प करायला थांबलो, आणि मागून 10-15 माणसांनी दगड घेऊन, तर माझी खूप फाटलेली. तर आता पण माझी फाटली, पण मी बोलली नको तरी थांबून बघूया. मग आम्ही थांबलो, त्यांना रिसीव्ह केलं, मग त्यांना ड्रॉप केलं. मस्त वाटतं. आम्हाला भेटले दिनेश माधव, बघा घेऊन चालले आम्हाला. आता 5 मिनिटात आम्ही त्यांच्या घरी पोहोचू. कुडाळ. दिनेश माधव भेटले आपल्याला. ये घराचं जेवण खूप दिवसानंतर, ते पण कोकणी जेवण. थँक्यू. गाईज, ही दिनेशची अम्मा. थोडी क्लिअरिटी हल्ली, कारण की इथे लाईट नाही आहे. मारते की काय? नाही मारत. हो वा. खुशी आहे. कोण आहे खुशी? कोण आहे खुशी? अजून काय घाबरतंय ते? मम्मी बघते तुला. कोणाची? अच्छा, त्याची मम्मी पण. हा रे, काय डेंजर बघते राव. काय करत नाही मी, तिला हात लावते. तिला की त्याला जो पण असेल. गाईस, आता आम्ही दिनेश माधवच्या घरी, आणि मी त्यांच्या फोननी शूट करते. आयफोनमध्ये स्टोरेज आहे, भंगी आहे, आणि OnePlus चार्जिंगला लावला आहे, तो स्विच ऑफ पडला आहे. तर आता त्यांच्या फोनमध्ये शूट करणार आहे. ब्लॉगची क्लिअरिटी खूप हलणार आहे, पण ठीक आहे, आपल्याला क्लिअरिटीशी घेणं देणं नाही आहे. आम्ही मस्त जेवलो, एक नंबर टेस्ट होती. खूप दिवसानंतर घरचं जेवण भेटलं, ते पण घावणे. माझं फेवरेट आहे. आता आम्ही चाललो त्यांच्या. कुठे आलो? कुठं? शेतात. हा, शेतात चाललो आम्ही आता. आणि इथे आल्यावर दिनेश माधव जरा जास्तच बोलायला लागलेत, माझीच खेचतायत.
पण ठीक आहे, हर इंसान अपने राज्य में शेर होता है. दिनेश माधवला हाय बोला गाईस, हाय. पडली असती राव. शकता शेत. हे दिनेश माधव आहे, हे दिनेश माधव आहे जे माझ्या ऑफिसमध्ये असतात, ज्यांनी मला रोज ताणे मारतात की कुशा तू इन्फ्लुएन्सर आहे, त्या लाईनमध्ये जा, पण तू इथे काय करतेस. आता हे मला रोज इन्स्पिरेशन देतात, पण मी ऐकत नाही. कारण की आता आपला डाऊनफॉल झाल्यानंतर, स्ट्रगल झाल्यानंतर मला आता मन नाही करत. सो जाऊ द्या, तरी पण आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. दिनेश माधव स्माईल प्लीज. हाय ना, स्माईल म्हणलं. गाईज आहे दिनेश माधवचं शेत. दिनेश यांचं नाव आहे, माधव यांचं सरनेम आहे. ठीक आहे, कन्फ्यूज नका होऊ. काय आहे बाबाचं काय? अच्छा, तुमचे बाबा आहे तिथे. अच्छा, त्यांचे पप्पा पण आहे तिथे. आपण त्यांना पण भेटू, फक्त ब्लॉगमध्ये नको घ्यायला, थोडं ऑकवर्ड होऊन जाणार ते शूट करायला. गाईज हे शेड बघा, व्ह्यू. हा ही बघा, लाल भाजी, चवळीचा पाला. मला बोलता येत नाही कारण की मी भाज्या खात नाही असल्या, म्हणजे हिरव्या भाज्या नाही खात मी, फक्त बटाटे खाते. आणि तिथे त्यांचे पप्पा बसले, लांबून बघू शकता. यो गाईस त्यांची बाग बघा, काय काय आहे. नारळ, आपले सुपारी. कोणाची सुपारी फोडायची असेल तर सांगा, आपण इथून घेऊन जाऊ. सुपारी झाड आहेत आपल्याकडे, सुपारी सिंगल नाही. नारळ पण आहे, टाकल्यावर पडायची संभावना आहे. नाही, आता याच्यावर आपला दिनेश माधव चढून दाखवणार आहे. ये टास्क आहे गाईस. ही बघा सुपारी इन रिअल. ह्याची प्रोसेस माहिती नाही, पण हा छोटूसा झाड बघा सुपारीचा, असं वाटतं बांबूचं झाड आहे. हा सगळ्यात छोटा हा बघा. आणि हे सुपारी काय करू मी? घेऊन जा. मी कशाला घेऊन जाते. केळीची झाड आहे, सुपारीचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, अजून काय कोकोनट, नारळाचं झाड पण आहे बघा. ह्याच्यावर आता दिनेश माधव चढून दाखवणार आहे. नाही चढले तर खतम आहे, फोन सकट खड्ड्यात डायरेक्ट. काहीच हे बघू शकता, दिनेशचे पप्पा आम्हाला देत आहेत नारळ काढून फ्रेश. हा काही चालला नाही, जादूगर. पडले स्ट्रगल आहे बाई. टास्क कंप्लीट करत आलेत. हा फुल माकड काहीतरी पाडलं. हे पूर्ण राहत आहे काय? रात्री हातपाय दुखले तर माझी आठवण करणार आहे शिया देऊन. अरे उडी मारा डायरेक्ट, कोकणी माणसं आहे तुम्ही, काय पण करू शकता. 75 फीट वर खाली सोडतो की तुला. तू चुप रे, तू बडबड नको करू. हो, हातापाय लागत नाही. थोबड्याला लागलं काय? गाईस काली मिरी पण, थांबा बघू. गाईस काली मिरी पण झाडाला लागते आज, मला समजलंय. सरडा नाही माझी फाटते, मला सरडा नाही आवडत, मला चिपकली पण नाही आवडत, अशी किल येते मला. ते जाऊ द्या, काली मिरी पण झाडाला लागते ते आज मला समजलंय. एक दाखवते, सुकलंय पण ते दिसतंय की नाही. थांबा बॅक कॅमेरा करते. ही बघा काली मिरी. स्ट्रगलच आहे बाई. अशा प्रकारे काळी मिरी आपली झाडाला येते, अशा प्रकारे सुपारी आपली झाडाला येते. अशा प्रकारे खुशाला समजलं की अशी प्रोसेस असते. आणि येस, खुशाची ट्रिप भारी जाते. हे बघू शकता, त्यांच्या पप्पांनी सोलून ठेवली जोपर्यंत आम्ही काली मिरी आणि काय बघत होतो रे, सुपारी बघेपर्यंत. हो वाव गाईची टेस्ट खूप भारी. गाडीचे हे असतात ना पट्टे मोठ्या गाड्यांचे, ते तिथे मारून पण देतात. आवडलं मला. अरे यांची कशावर काय ते कोयत्यावरून चालू आहे यांचं, काय माहिती काय करणार कोयता घेऊन. गाईज लाजाळू.
आता आम्ही आलोय खवणे बीचला बोटिंग करायला आलोय. बोटिंग झोप आले राहत नुसतं फिरते मी. आम्ही आलोय खवणे बीचला बोटिंग साठी. तुम्ही बघू शकता कुशा खूप फिरते पण कुशा थकली आहे. पण काय नाही अशी बोटिंग करू आपण अशी. ये बोटिंग करते जीव हातात घेऊन. तुम्ही बघू शकता हे फालतूचा लाईफ जॅकेट आहे. मला स्विमिंग येते पण तरी माझी फाटली आहे. दिनेश माधव इन द हाऊस. ये मॅन हो ठोकू नका मी एकच पोरगी आहे. माझ्या मम्मीची एकच पोरगी आहे. हे बघा असं हे लोक. माझा ड्रायव्हर खरंच बोटिंग मध्ये पण त्याची ड्रायव्हिंग खराब आहे. हे झाडीत नेतो आता. झाडी बघताय ना गाईस फक्त झाडीत ना. हे अरे आत कुठे घालतोय. लागल गाईस मला ना अशी ओव्हर थिंकिंग खूप होते. पाण्यातून काय वरती आलं तर मगर ॲनोकोंडा आईच्या गावात खतम डेड. जाऊ द्या. अरे बाबा अशा प्रकारे मी 2-3 लोकांना धडकून आली. मी तर निघाली ते लोक धडकले. आणि इथे 1 तास असं ड्राईव्ह करणं म्हणजे बेकार सीन आहे. डर के आगे जीत आहे. माउंटेन हे बघ लय बोलायला दिनेश माधव यांना पकडून मारायला पाहिजे. ड्रायव्हरने मला भिजवली नाही कुठलंच काय सोडलं नाही. आणि असं भिजून आता आम्ही चेंज करून जाऊ नेक्स्ट बीचला. बाकी भारी होतं. आता हात दुखत आहेत. रात्री माहिती नाही काय दुखणार. मी आलोय किल्ले नेवती बीचला आणि व्ह्यू बघा. बापरे किती भारी. आणि येते बघा हे नो इंटरेस्ट भाई. त्याला पण माझ्यात इंटरेस्ट आहे. म्हणजे मी बघा माझ्या ड्रायव्हरने मला भिजवलं म्हणून मी शॉर्ट्स घातले कांची. पण हे तर अजून भिजलेलं आहे. पण जाऊ दे ठीक आहे. आता आम्ही बोटिंगला जाऊ. हा व्ह्यू किती भारी आहे ना. बॉलिंग चांगली करते ना मी. चला या. अरे गाईस अशा प्रकारे तुम्ही बघितलं. लय भारी मजा आली. लय भारी व्ह्यू होता. आणि हा बीच आहे किल्ले निवती. ही निवती आहे किल्ले त्या साईडला आहे. नाही काहीतरी उलटा बोलली मी. किल्ले त्या साईडला आहे निवती इथे आहे आणि किल्ला तिकडे राहता बघू नका. पण लय मजा आली. पहिला तर फाटली जेव्हा बोट अशी टूक 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 वाजती. नंतर मजा. थँक्स टू दिनेश माधव आणि ते बोटवाले दादा. अरे हां इथेच ब्लॉग एंड करूया. कारण की पुढे आम्हाला हॉटेल बुक करायचं. रात्री कसं पण झोपायचंच आहे. सो आजच्या दिवसात एवढाच. बाकी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब फॉलो करा. लव यू गाईज. ब्लॉग एंड केलेला पण मला आत्ताची जेलीफिश मेली की जिवंत ही मेली आहे. त्याशिवाय इकडे येऊन पडत नाही. बघा ही मेलेली पूप पूप जेलीफिश दिसते. पाण्यात टाकून बघू. जिवंत असली तर साईडला येऊन पडत नाहीत रे. इथे येऊनच भेटतात बाहेर. बघा अशा प्रकारे आपल्याला जेलीफिश भेटली आहे. दरवेळेस मी ब्लॉग एंड करताना काही ना काय भेटतंच. त्या टायमाला पण भेटते. पण आता हा लास्ट डन. बाय.